आजपासून लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। घरोघरी जे आहे ते गणपतींची पानप्रतिष्ठा होणार आहे आणि पूजेसाठी जे आहे ते फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या फुल बाजारपेठेमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे फुलं जे आहेत ते रंगीबिरंगी फुलं जे आहेत ते बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी आलेले आहेत। अष्टर असेल, गुलाब असेल, निशिगंध असेल, झेंडू असेल, असे विविध प्रकारचे शेवंती आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी फुलं खास या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। शिर्डी असेल, नाशिक, अहमदनगरसह इतरही जिल्ह्यामधनं जे आहे ते फुलं या अमरावतीच्या फुल बाजारपेठेमध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळी 6 वाजतापासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी फुलांच्या खरेदीसाठी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती भाविकांनी केलेली आहे। आज लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यासाठी तयारी जी आहे ती भाविकांच्या वतीनं केली जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मराठवाडा असेल किंवा मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे आहे ते पावसामुळे जे आहे ते मोठं पिकांचं नुकसान झालेलं आहे। याचा फटका फुल शेतींनाही बसलेला आहे, त्यामुळे फुलांच्या किमतीमध्ये जे आहे ते मोठी वाढ झालेली आहे। गुलाबाचं फुल जर आपण पाहिलं तर जवळपास 100 रुपये पाव 1 किलो जर गुलाबाचे फुलं घ्यायचे झाले तर जी किंमत 400 रुपये जी आहे ते मोजावी लागत आहेत। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते वाढ झालेली आहे, कारण दुसरीकडे उत्पादनात जे आहे ते फुलांच्या घट झालेली। आपल्या सोबत दुकानदार आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगणार, कुठल्या कुठल्या प्रकारचे फुलं मार्केटमध्ये आज विक्रीस आलेले? निशिगंध, कलर अष्टर, शेवंती आणि गुलाब आणि भरपूर निलीचे फुलं पण आलेले आहे। पण पावसामुळे त्याचे जास्त पाऊस झाल्यामुळे कसं त्याचे भाव वाढले आहे, मागणी जास्त आली। आपल्यामध्ये मध्ये फुलाच्या प्रमाणाचं कमी प्रमाण आहे पिकाचं, तर बाहेरून माल बोलावतो तर आपण त्याचा मागणी जास्त वाढली आहे। कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधनं माल अमरावतीमध्ये आज दाखल झालेला आहे, काय सांगा? जसं अहमदनगर, नाशिक, हिंगोली आणि शिर्डीवरून जो गुलाबाचा आणि झेंडूचा माल येते, आणि तो ओला झाल्यामुळे त्यांचे झाडं खराब झाले आणि ते जे मागणी जे यायला पाहिजे होती आता ते कमी प्रमाणात आहे। गुलाबाचे काय रेट आहे आजची गुलाबाचे 400 रुपये प्रति किलो। पूर्वी काय रेट होता? पूर्वी 100 रुपयाला 1 किलो, 300 रुपये किलो वाढलेला आहे। मागणी वाढली, तिकडनं माल महाग आला की इकडे महाग माल। तर आपण बघू शकतो पाऊस संततधार सुरू आहे आणि पावसामुळे जे आहे ते पिकांबरोबर फुल शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। उत्पादनात जी आहे ती घट झालेली आहे, त्यामुळे दुसरीकडे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळामध्ये जे आहे ते फुलांची मागणी वाढलेली आहे। त्यामुळे काही दिवसांपूर्वी 300 रुपये किलो विकला जाणारा गुलाब मात्र आता गणेश उत्सवाच्या काळात 400 रुपये किलोने भाविकांना खरेदी करावा लागत आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।